नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 26 क्लास 6 मॅथ्स चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स बघणार आहोत। बघा आता या ठिकाणी इक्वेशन्स म्हणजे काय ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिले आहे ते सॉल्व्ह करायचे आहे आपल्याला आणि या ठिकाणी इक्वेशन्स राईट डाऊन करायचे आहे। बघा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 26 मध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिव्हन इन द 2 rows below. Find out the number you get in each operation and make equations. बघा आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्स बनवायचं आहे। इक्वेशन्स बनवायचं म्हणजे नेमकं काय, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक सिंपलचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते। या ठिकाणी 2 + 3 दिलेले आहे। 2 + 3 म्हणजे या ठिकाणी ॲडिशन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आलेलं आहे। हे जर मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण सॉल्व्ह केलं म्हणजे 2 + 3 यांची ॲडिशन केली तर आन्सर मिळालं आपल्याला 5। नंतर आपण जर 10 - 5 केले, या ठिकाणी मॅथमॅटिकल ऑपरेशन कोणतं आलेलं ते आहे म्हणजे मायनसचं, यांचं दोन्ही नंबरचं सबट्रॅक्शन करून आन्सर मिळालं 5। आता बघा दोन्ही ठिकाणी आन्सर आपल्याला सेम मिळाला आहे। देअरफॉर वी कॅन राईट 2 + 3 = 10 - 5। आता हे मिळालं आपल्याला इक्वेशन, कारण लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइड चे आन्सर सुद्धा सेम आहे आणि दोन्ही इक्वल झाले म्हणून हे इक्वेशन बनलं। अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुद्धा हे जे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिलेले आहे हे सॉल्व्ह करायचे आहे आणि इक्वेशन्स राईट डाऊन करायचे आहे। सुरुवातीला आपण काय करणार आहोत, सर्व मॅथमॅटिकल ऑपरेशन सॉल्व्ह करून घेणार आहोत। या प्रकारे फर्स्ट आहे 16 / 2 = 5 × 2 = 9 + 4 = 72 / 3 = म्हणजे सर्व इक्वेशन्स मी या प्रकारे राईट डाऊन करून घेते। बघा या ठिकाणी हे जे सर्व ऑपरेशन्स दिले होते ते आपण राईट डाऊन करून घेतले। आता 16 / 2 जर केले तर 8 आन्सर मिळालं, 5 × 2 केले तर 10 आन्सर मिळालं, 9 + 4 केले तर 13 आन्सर मिळालं, 72 ला जर आपण 3 ने डिव्हाइड केलं तर 3 × 2 = 6, 1 राहिला, 3 × 4 = 12, 24 आन्सर मिळालं, 4 + 5 केले तर 9 आन्सर मिळालं, 8 × 3 = 24, 24 आन्सर, 19 - जर 10 केलं तर या ठिकाणी 9 आन्सर मिळालं, 10 - 2 केले तर 8 आन्सर मिळालं, 37 - जर 10 केलं तर या ठिकाणी 10 आन्सर मिळालं आणि 6 + 7 केलं तर या ठिकाणी 13 आन्सर मिळालं। म्हणजे सर्व हे जे मॅथमॅटिकल्स ऑपरेशन दिले होते प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे सर्व ऑपरेशन्स वाले जे एक्झाम्पल होते ते आपण सॉल्व्ह करून घेतले। आता हे आपल्याला आन्सर्स मिळाले। आता बघा या ठिकाणी फर्स्ट आन्सर मिळाला आपल्याला 8, या ठिकाणी सुद्धा 10 - 2 चा आन्सर आहे 8 म्हणून या ठिकाणी आपण फर्स्ट इक्वेशन राईट डाऊन करणार 16 / 2 = 10 - 2, कारण दोन्ही जे आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर दोन्ही आन्सर्स आपल्याला सेम मिळाले म्हणून या ठिकाणी = साइन करून आपण राईट डाऊन केलं 16 / 2 = 10 - 2, म्हणजे दोन्ही काय बनले, इक्वल पार्ट बनले, लेफ्ट साइड आणि राईट साइड इक्वल आहे म्हणजेच हे इक्वेशन आहे। सेकंड इक्वेशन बघणार आहोत, याचा आन्सर आहे 10, नंतर याचा आन्सर सुद्धा 10 आहे म्हणून सेकंड इक्वेशन राईट डाऊन करणार 5 × 2 = 37 - 27। थर्ड इक्वेशन राईट डाऊन करणार, बघा या ठिकाणी 13 आन्सर आहे, या ठिकाणी लास्ट याचं 13 आन्सर आहे म्हणून हे सुद्धा इक्वेशनच्या फॉर्म मध्ये राईट डाऊन करणार 9 + 4 = 6 + 7। नेक्स्ट राईट डाऊन करणार, या ठिकाणी 24 आन्सर आहे, या ठिकाणी सुद्धा 24 आन्सर आहे म्हणून नेक्स्ट इक्वेशन आहे 72 / 3 = 8 × 3। नेक्स्ट इक्वेशन आहे, या ठिकाणी आन्सर आहे 9, या ठिकाणी सुद्धा 9 आन्सर आहे म्हणून राईट डाऊन करणार 4 + 5 = 19 - 10, हे सुद्धा इक्वेशन बनलं। अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व मॅथमॅटिकल ऑपरेशन सॉल्व्ह केले, या प्रकारे हे इक्वेशन्स राईट डाऊन केले। अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 26 पूर्णपणे सोडवला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।